जय शिवराय पब्लिक. इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी भावा या 3 ट्रिक्स वापर ज्या मी वापरल्या आणि माझा इंटरव्ह्यू क्रॅक केला. मग तुझा ऑन कॅम्पस इंटरव्ह्यू असेल, ऑफ कॅम्पस असेल, काही असेल. बघ पहिला इंटरव्ह्यू नक्कीच तुला थोडासा चॅलेंजेबल असणार आहे. कारण भाऊ गावाखेड्याकडून तू आला, कम्युनिकेशनवरती काम केलं, नसेल जरी केलं आणि तू इंटरव्ह्यूला गेला. दडपण खूप असणार आहे. कसं असेल, काय विचारतील? पण एक गोष्ट सांगू, ज्याने तुला स्टार्टिंगलाच वाटेल की यार चल दिला मी इंटरव्ह्यू. एक गोष्ट सांगतो भाई, इंटरव्ह्यू घेणारा काय कोण लय लय म्हणजे काय लय हाय लेवलचा नसतो जसं काय तुला भीती वाटावी असं अजिबात नाहीये. इंटरव्ह्यूमध्ये जो घेणार असतो ना तो तुला 2 ते 3च क्वेश्चन विचारेल पहिल्यांदा तर. ओके. आणि जर त्याला वाटलं की भाऊ तो ॲन्सर देतोय, मग इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स वाढले जातात. हे पोरांना माहितीच नाही. पोरांना वाटतं भाई तासाभराचा इंटरव्ह्यू होतोय का काय माझा? नाहीये. अशी कुठलीच गोष्ट नसते. ॲटलिस्ट बघा 5 मिनिटं तरी इंटरव्ह्यू होईल तुमचा. 5 मिनिटामध्ये एक 10 क्वेश्चन नॉर्मली विचारले जातील आणि तुमचा इंटरव्ह्यू फिनिश. मग आता या 5 मिनिटाला टॅकल कसं करायचं? कोणत्या ट्रिक्स वापरायच्या? या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. सुरुवातीला जय शिवराय कमेंट करायला भाई कुणीही विसरायचं नाहीये. जय शिवरायचा स्पॅम होऊन जाऊ द्या. गरजू जे आहेत त्यांना व्हिडिओ पाठवा. ऐका, ट्रिक पहिली ही आहे भाई, तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे बरं का. इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्स नसेल तर ते तुमचं जे पहिलं इम्प्रेशन दिसणार आहे इंटरव्ह्यूअरला, तो म्हणजे याच्यात कॉन्फिडन्स नाही आहे. हा आपल्या कंपनीसाठी काय करेल? सो कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉन्फिडन्स येतो कुठून सांगू का? नॉलेज असेल तर कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक येतो भाऊ. नॉलेज घे, नॉलेज. कॉन्फिडन्स येणार म्हणजे येणार. दुसरी याला जोड पाहिजे कॉन्फिडन्सला, ती म्हणजे घेतलेलं नॉलेज तुला बोलून सुद्धा दाखवायचंय. फक्त नॉलेज घेत राहशील इंटरव्ह्यू आला, अरे हे बोलून पण दाखवावं लागतं काय? भाऊ बोलून पण दाखवावं लागतंय. त्याच्यामुळे माझं तुला सांगणं हे आहे पहिल्या ट्रिकमध्ये की नॉलेज तू घेतोय ना, नॉलेज घेत असताना ते बोलून दाखव. भाई तू जावा लेट्स सपोज जावामध्ये तू व्हेरिएबल शिकला, बोलून दाखव ना समोरच्याला. नाहीतर कॅमेऱ्यामध्ये बोल, आरशासमोर बोल. हे गरजेचं आहे. त्याच्याशिवाय इंटरव्ह्यू क्रॅक होत नाहीयेत. पोरं भाई इथंच अडतात. इंटरव्ह्यूला जातात, सर घाबरलो मी, कॉन्फिडन्स लूज झाला. येस, पहिली वेळ आहे, आय कॅन अंडरस्टँड. बट तुम्ही जर बोलला नाहीत तर हाऊ इंटरव्ह्यूवर नो भाऊ तुम्हाला काय काय माहित आहे? त्याला कसं कळेल? सो मेक शुअर दॅट बोलता आलं पाहिजे. कॉन्फिडन्स तेव्हाच येईल ज्यावेळेस नॉलेज असेल आणि नॉलेज ट्रान्सफर करण्यासाठी बोलणं गरजेचं आहे. मग तू मित्राला बोल, याला बोल, कॉलवरती सुद्धा बोल रे बाबा, काय प्रॉब्लेम. पण यू नीड टू स्पीक. Variable is like a container which is used to store data on computer memory. Constructor is special method which does not have any return type. बोललं पाहिजे. बोललं तरच ऐकते, माहिती आहे की नाही? सो बोललं तरच इंटरव्ह्यू क्रॅक होत आहे. हा झाला पहिला रूल. दुसरी ट्रिक मला तुला सांगायची आहे भाऊ. तुझं कम्युनिकेशन प्रॉम्प्ट राहू दे. कम्युनिकेशन म्हणजे लय पण हाय नाही आणि लय पण वीक नाही. कम्युनिकेशन कसं पाहिजे माहिती आहे का भाई? ऍटलिस्ट तू जे बोलतोय ना ते त्याला पटलं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे. आता पोरं असं बोलतात की यार म्हणजे ते कुत्र्याचा पाय मांजराला, मांजराचा पाय कुत्र्याला. आणि हे कम्युनिकेशन असं होतंय का? प्रॅक्टिस नाही भाऊ. मराठी आपली मातृभाषा, अभिमान आहे आपल्या सगळ्यांना. पण इंटरव्ह्यूमध्ये यू नीड टू स्पीक इन द इंग्लिश. आणि त्याचे खूप सारे रिझन आहेत. इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू इंग्लिशमध्येच का असतो? याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवला, आपल्या चॅनलवरती चेक कर. रिझन काय? खूप सारे रिझन आहेत भाऊ त्याच्या मागे. क्लायंटच्या मीटिंगच असतील, तुला तुझा कोड शेअर करायचा असेल दुसऱ्याला, भाऊ त्यावेळेस मराठी नाही चालत रे बाबा. त्या ठिकाणी तुला इंग्लिश बोलणं तुझं कर्तव्य आहे, तुला बोलावंच लागेल. सो दॅट्स वाय इंटरव्ह्यू सुद्धा इंग्लिशमध्ये घेतला जातो की लाईक कॅन्डिडेटला इंग्लिश येते की नाही हे सुद्धा चेक केलं जातं. नॉलेज सोबत इंग्लिश पण पाहिजे. त्यामुळे कम्युनिकेशन तुझं प्रॉम्प्ट पाहिजे. जे आन्सर्स देतोय भाई त्या आन्सर्समध्ये तथ्य पाहिजे. तू बोलताना जे सांगतोय ना, क्वेश्चन जो विचारला तेच सांग. पोरं काय करतात माहिती आहे का? मी खूप सारे इंटरव्ह्यू घेतले. क्वेश्चन विचारला एक, सांगतात एक. असं झालं नाही पाहिजे भाऊ. असं बिलकुल नाही झालं पाहिजे. विचारले धिस कीवर्ड सांगतोय सुपर कीवर्ड, विचारले ओव्हरलोडिंग सांगतोय ओव्हर रायडिंग. मग हे कन्फ्युजन तुमचं काय होतं? बिकॉज यू हॅव नॉलेज बट यू हॅव कन्फ्युजन आहे तुम्हाला की भाई ओव्हरलोडिंग ओव्हर रायडिंग काय असते. या कन्फ्युजनमुळे भाई तुमचा आन्सर वेगळं निघून जातो. दडपण असतं त्यावेळेस, भीती वाटत असते कधी होतंय. आणि त्या केसमध्ये भाई वेगळंच तोंडातून निघून जातो. सो मेक शुअर दॅट तुमचं नॉलेज प्रॉम्प्ट पाहिजे, तुमचं कम्युनिकेशन प्रॉम्प्ट पाहिजे. लय बी हाय लेवल नाही पाहिजे. सगळ्यांना लय हाय लेवल नाही पाहिजे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच, फक्त त्याला समजलं पाहिजे तुम्ही जे बोलताय ते.
एवढंच पाहिजे, जास्त करू नका. आणि कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायचं, त्यासाठी काय ट्रिक्स लावायच्या, याच्यावर पण व्हिडिओ बनवला. अरे सगळ्या गोष्टीवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत. प्रत्येक मराठी पोराला विनंती आहे, शेअर करा रे बाबा, सगळीकडे पोहोचवा हे व्हिडिओज. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची, जी की इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला नॉर्मली कोणी सांगत नाही. बघा, तुम्हाला जर वाटत असेल की माझा इंटरव्ह्यू क्रॅक व्हावा, त्यासाठी भावा आई कुठलीही शॉर्टकट वे नाही बरं का, कुठलाही शॉर्टकट वे नाही. तू गेला आणि तू काहीतरी जादू केली, इम्प्रेस केलं, अशी बात नाही आहे. यू नीड टू डू स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल. यू नीड टू डू हार्ड वर्क हार्ड वर्क हार्ड वर्क. यू नीड टू डू हार्ड वर्क इन कन्सिस्टंट वे. भाई तुला सातत्य ठेवावं लागणार आहे. सातत्य असेल तरच भाई सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळं लास्टची ट्रिक हीच आहे भाऊ, तुझं हार्डवर्क, तुझी कन्सिस्टन्सी आणि तुझी पेशन्स सोबत असू दे. हार्डवर्क एवढं कर भाई. इंटरव्ह्यूमध्ये बघ, एक माझा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स सांगतो. इंटरव्ह्यूमध्ये मला एक क्वेश्चन विचारला, व्हॉट इज जावा. व्हॉट इज जावा विचारलं, त्याचा आन्सर मी 5 मिनिटं दिलं. भाऊ पुढे विचारलंच नाही इंटरव्ह्यूवरनं. तो काय म्हणला माहिती आहे का, अरे व्हॉट इज जावा याच्यावर हा 5 मिनिटं बोलतोय. जावाची पार कुंडली सांगतोय, 7-12 सांगतोय, पास्ट फ्युचर सगळं सांगितलं मी जावाबद्दल. तो काय म्हणला माहिती आहे का, सिलेक्टेड. कशाला पुढचं विचारतील. लास्ट ट्रिक हीच आहे पोरांनो, एवढा हार्डवर्क करा, एवढ्या कॉन्सेप्टच्या डेपमध्ये जावा. एखादा क्वेश्चन जर विचारला, भाऊ त्या क्वेश्चनचं आन्सर एवढं डीपमध्ये द्या. भाऊ तो म्हणला पाहिजे, खासे शिकाय तू कुठून शिकला एवढं. मग त्याला सांगा आधी आणि जावा. आरिविटी बाय पॉईंट. त्यामुळे डेप्थमध्ये अभ्यास करा पोरांनो. डेप्थमध्ये अभ्यास केला, तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक 100% होणार. पुढे काय करतात, व्हॉट इज जेडीके जीआरई जीएम. जेडीके स्टँड फॉर जावा डेव्हलपमेंट किट, जीआरई स्टँड फॉर जावा रन टाइम एन्व्हायरमेंट अँड जीव्हीएम स्टँड फॉर जावा व्हर्च्युअल मशीन. एवढं सांगतात, एवढं सांगितलं, दॅट्स इट. असं काय करताय, डेप्थमध्ये जावा. जेडीके बद्दल आणखीन इन्फॉर्मेशन घ्या, जीव्हीएम बद्दल आणखीन इन्फॉर्मेशन घ्या. खूप इन्फॉर्मेशन आहे, पुरं जात नाही त्या डेप्थमध्ये. सो ऑन कॅम्पस प्लेसमेंट, ऑफ कॅम्पस प्लेसमेंट सगळ्यांना विनंती आहे, या इंटरव्ह्यूजमध्ये तुमचं इन डेप्थ नॉलेज बाय डायरेक्ट तुम्हाला प्लेसमेंटचा रस्ता खुला करून देईल. अरे गेटिंग माय पॉईंट. एकच इंटरव्ह्यूमध्ये राऊंड नसतो. इंटरव्ह्यूमध्ये किती राऊंड्स असतात त्याच्यावरती आपला मागचा व्हिडिओ जाऊन बघा. इंटरव्ह्यूचे 5 राऊंड, सगळे राऊंड कसे क्लिअर करायचे त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवला. हा जो मी व्हिडिओ बनवतोय तो फक्त एकाच टॉपिकवरती आहे की भाई फेस टू फेस इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कशा प्रकारे टॅकल करू शकता. आणि टॅकल करायला एवढे ट्रिक आय थिंक सफिशियंट आहेत. एवढं जरी केलं भावा होऊन जाते बरं का. लई दुनियाभराचं काय करायची गरज नाहीये, एवढंच कर पण कर. ते केलं पाहिजे यार, पोरं करत नाहीत. त्यामुळे मी इंटरव्ह्यू घेतले पोरांचे, पोरं दुर्लक्ष करतात, म्हणतात यार होऊन जाईल. नाही पोरांनो, तुम्हाला कन्सिस्टन्स राहावं लागेल प्रोग्राममध्ये. कन्सिस्टन्स जर नाही राहिलात इंटरव्ह्यू क्रॅक करणं अवघड आहे बरं का, खरंच अवघड आहे. कारण तुम्ही कन्सिस्टन्स राहा. तुमच्या कॉन्सेप्ट विषयी तुम्ही बाई दररोज त्याची प्रॅक्टिस करा, दररोज त्या कॉन्सेप्ट बोला. देन ओनली तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बोला. तुम्ही जर 15 दिवसात एकदा बघत असाल कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग, कसं चालेल, नाही चालत. दररोज तुम्हाला बघावं लागेल, दररोज तुम्हाला कॉन्सेप्ट बोलावं लागते. ठीक आहे, एवढंच मी सांगेल. आणि दुसरी विनंती सगळ्यांना, आपली फुलस्टॅक जावाची सिरीज चालू आहे, फ्रीमध्ये चालू आहे, दररोज संध्याकाळी 10:30 वाजता. ओके, कधी मागं पुढं होतं, मी येतो कधी नाही येत, त्याचे अपडेट ग्रुपवरती दिले जातात. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जॉईन करा. सगळ्यांना विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिव.